तर चला मंडळी, अगदी मार्केटला मिळतं तसं पाणीपुरीचं हे चटपटीत तिखट पाणी कसं बनवतात ते बघूया. तर मिक्सर जार घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 वाटीच्या मापाने मी कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच वाटीच्या मापाने आपल्याला पुदिन्याची पानं घ्यायची आहे. म्हणजे दोघांचं प्रमाण सेम घ्या. आता आपण तिखट पाणी बनवत आहोत, यासाठी 2 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहे. तुमच्या आवडीप्रमाणे हे कमी जास्त तुम्ही करू शकतात. यासोबतच अद्रकाचे 4 ते 5 काप घ्यायचे, अर्धा चमचा मीठ घालायचं आणि पाणी यात घालायचं आहे. तर पाणी मी फ्रीजचं वापरत आहे. तुम्ही बघू शकता अगदी थंडगार पाणी आहे. सुरुवातीला आपण अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. जेवढं शक्य असेल तितकं हे बारीक वाटा. तर अशा प्रकारे मी हे वाटून घेतलेलं आहे. पुढे आपल्याला हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी अशा प्रकारे मी गाळणी ठेवलेली आहे. आणि बघा, मिक्सर जारमध्ये बऱ्यापैकी हे लागलेलं असतं, तर त्यामध्ये देखील पाणी घालत आपण हे व्यवस्थित गाळून घ्यायचं. तर पाणी आपल्याला हे थोडं थोडं करत घालायचं आहे. म्हणजे जवळपास या पानांचा जो अर्क असतो तो आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा असतो. त्यासाठी पाणी थोडं थोडं करत घालायचं. तर अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने दाबत दाबत आणि थोडं थोडं पाणी घालत आपण हे संपूर्ण व्यवस्थित गाळून घेतलं आहे. वर हा चौथा उरलेला आहे. यामध्ये मिरचीची सालं किंवा बिया असं शिल्लक राहतं. तर आता पुढे संपूर्ण पाणी गाळल्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे असतात. तर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा काळं मीठ आणि नंतर पाव चमचा यामध्ये आमचूर पावडर घाला. या ठिकाणी तुमच्याकडे लिंबाचा रस असेल तो देखील तुम्ही वापरू शकतात. नंतर 1 जलजिराचा पाऊच मी टाकत आहे. जवळपास अर्धा चमचा ही जलजिरा पावडर असते, किंवा तुमच्याकडे पाणीपुरी मसाला असेल तो देखील टाकला तरी चालेल. आता हे संपूर्ण मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर अशा प्रकारे पाणीपुरीचं पाणी बनवताना 3 ग्लास थंड पाण्याचा मी वापर केलेला आहे. आता यावर मस्तपैकी बुंदी टाकायची आणि अशा या चटपटीत तिखट पाणीपुरीच्या पाण्याचा आस्वाद घ्यायचा. तर मंडळी, रेसिपी आवडेल तर लाईक करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.